आहे सदा सरवणकर हे राज ठाकरेंकडे जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहेत। निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आज आहे आणि शेवटचा हा तास उरलेला आहे। काही मिनिटं 50 मिनिटं उरलेली आहेत निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी। मुदत संपणार आहे 50 मिनिटांनंतर। मात्र अशातच सदा सरवणकर जे माहीम दादरमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते राज ठाकरेंची भेट घेणार आणि त्यांना समजावून सांगणार अमित ठाकरे यांना निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने इथं निवडणूक चांगलं वातावरण नाहीये असं ते समजावून सांगणार असल्याचं सदा सरवणकर म्हणतात। सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार असल्याची माहिती आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे सदा सरवणकर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत, पण त्याचबरोबर ते उमेदवारी माघारी घेणार असल्याची माहिती आहे। याचाच अर्थ या ठिकाणी जो त्यांचा ते तिथले विद्यमान आमदार आहेत तो माहीम दादर मतदारसंघामध्ये आता सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात नसतील तर राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या ठिकाणी मनसेकडून आणि दुसरीकडे सावंत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। त्याच्यामुळे इथली जी निवडणूक आहे ती अमित ठाकरेंसाठी सोपी झाली आहे का असा सवाल आता उपस्थित होतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? आतापर्यंत सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम होते, पण आता ते माघार घेणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? फरा आपण पाहतोय की सदा सरवणकर यांनी अवघ्या काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। मात्र या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली हे न सांगता आपण पाहतोय की सदा सरवणकर हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी निघाले असल्याची माहिती मिळते। एकूणच आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची देखील त्यांची भूमिका जी आहे मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी व्यक्त केली असल्याचं कळतंय। दुसरीकडे आपण पाहतोय की राज ठाकरे यांची भेट घेऊन ते थेट आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अँटोनिया डिसिल्वा ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या ठिकाणी जातील। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं कारण एकूणच आपण पाहतोय की राज ठाकरेंशी जी चर्चा आहे की समीकरण कशा पद्धतीत जुळवता येईल ह्या सगळ्याच गोष्टींची चर्चा होईल आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघतील। सध्या आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या उमेदवारी अर्जावर जी चर्चा होती आता त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम लागू शकतो। कारण खरं तर सकाळपासूनच आपण पाहतोय की आपला अर्ज मागे घेणार नाही अशी भूमिका सकाळपर्यंत त्यांची पाहायला मिळत होती आणि एकूणच पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊन मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि त्यानंतर माझा निर्णय सांगेन। आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा त्यांनी वर्षा निवासस्थानी केली आणि तिथून ते थेट आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले। मात्र राज ठाकरेंची भेट घेतात का डायरेक्ट उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जातात हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। फरा निश्चितच मीनाक्षी, माझा हाच प्रश्न होता, कारण आता आपण बघितलं तर 50 मिनिटांपेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि दुसरीकडे सरवणकर म्हणतायत की जास्तीत जास्त जागांवर महायुती समोरचे उमेदवार मनसेनं माघारी घ्यावे तेव्हाच आपण माघार घेणार असंही ते म्हणताना दिसतात। त्यामुळे एकूणच जरी मनसेनं स्वबळाचा नारा दिला असला तरी जर जास्तीत जास्त जागांवरून मनसेचे उमेदवार माघारी जाणार असतील तर ही एक प्रकारे युतीच आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच, कारण सकाळी आपण पाहतोय की अवघ्या काही मिनिटांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्टपणे सांगितली होती की मनसेने जर अमित ठाकरे यांची उमेदवारी असेल तर मनसेने इतर ठिकाणावरील जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची भूमिका मनसेने घ्यावी आणि त्यानंतरच ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील। सध्या आपण पाहतोय नेमकी मुख्यमंत्री आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे याचं आता स्पष्ट चित्र अवघ्या काही मिनिटातच आपल्या समोर होईल आणि आपण पाहतोय की अवघे काही मिनिटच राहिलेले आहेत। 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की ही मोठी घडामोड राज ठाकरेंच्या भेटीला सदा सरवणकर जातात का थेट उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दादर इथल्या अँटोनिया डिसिल्वा या ठिकाणी जातात हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। फरा निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।